तिची कानोपात्रा नावाची मुलगी 16.5 वर्ष वय. पंढरपूरच्या येवांना दिवस जवळ येऊ लागले, आषाढीचे दिवस जवळ येऊ लागले. वारकऱ्याच्या दिंड्या त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये उतरू लागल्या आणि त्या उतरल्यानंतर त्या गावात राहायच्या, कुठं कीर्तन व्हायचे, कुठं जेवण व्हायचे, तिचे स्वागत व्हायचं. आणि या श्यामलेचं जे घर होतं ते त्या मंगळवेढ्याच्या गावाच्या बाजूला होतं. का बाजूला होतं त्याचा चिकित्सा संशोधन नको, ओळखून घ्या, बाजूला आहे. 16.5 वर्षाची सौंदर्याची खान असणारी ती कानोपात्रा आपल्या आईला प्रश्न करते, अगं आई, हे आई, अगं गावामध्ये दिंड्या येतात, माझ्याच मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणीच्या घरी थांबतात काय, तिथं रांगोळ्या काढल्या जातात काय, आनंदी आनंद तिथं असतो, जेवणाला असतो, तिथं कीर्तन होत असतो, आपल्या घरी का दिंड्या येत नाहीत आई? कानोपात्रे, आपल्या घरी येत नाहीत, आपण गावाच्या बाहेर राहतो, लोकांनी आपल्याला गावाच्या बाजूला घर दिलेलं आहे, आपल्या घरी दिंड्या येणार नाही. मग आई असं करते, मी जाते आणि ती 16.5 वर्षाची कानोपात्रा गावात जाते. जिथं दिंडी थांबलेली असते त्या दिंडीत जाते. कीर्तनाचा कार्यक्रम चालू होतो, 1 तासाचं कीर्तन दिंडीतलं चालू होतं आणि कीर्तनकार अभंग निवडतात, देव सुंदर आहे. त्या सौंदर्याचं वर्णन तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. आणि असं सौंदर्याचं वर्णन ते महाराज सांगतात. 16.5 वर्षाची कानोपात्रा ते ऐकत राहते आणि तिला सौंदर्याचा अभिमान असतो. ती मनातल्या मनात विचार करते, मी एवढी सुंदर आणि माझ्यापेक्षाही तो देव सुंदर आहे का? पाहावं, खरंच सुंदर आहे का तो देव? पंढरपूर जवळ आहे, जाते उद्या पंढरपूरला आणि खरंच त्या देव सुंदर आहे का पाहून येते. सकाळ झाली, दिंड्या निघाल्या. ही कानोपात्रा 16.5 वर्ष आयु वय, सौंदर्याची खान निघाली पंढरपूरला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, रावळात आली. रावळात आल्यानंतर त्या ब्रह्मांडाच्या मालकाला त्या कानोपात्रेनं पाहिलं. पाहिल्याबरोबर तिची हिरमोड झाली, निराश झाली. का? समोर दिसले जे भगवंत ते काळे. तिने चुकून केलं बाजूला, म्हणजे याच्याकरता एवढी खटपट केली. हे महाराज सांगत होते, सौंदर्याची खान आहे, त्याच्या मुखावरून हजारो लाखो चंद्र ओळून टाकायचे.